आता या ताई माझ्याकडे किती वर्ष आले ताई सांगा तुम्ही त्यांना किती वर्ष येतात 10-15 वर्ष झाली येतात माझ्याकडे. तुम्ही कुठली सजेस्ट कराल आपल्याकडे सगळ्यात जास्त खाल्ली? ओली भेळ. मग एक ओली भेळ द्या. माझं दुकान गेली 94 वर्ष इथेच आहे. पुढं फ्रंट साईडला आपलं पहिलं जुनं दुकान होतं. ते रस्ता रुंदीकरणामुळे आम्ही मागं आलेलो आणि गेली माझ्या आजी आजोबांनी हे दुकान चालू केलं होतं. त्यानंतर माझे वडील, माझी आई, नंतर मी आणि आता माझे मिसेस, आम्ही दोघं जण दुकान सांभाळतो. थँक्यू. आता ही सगळ्यात रंगीत भेळ आहे आतापर्यंत आपण खाल्लेली. तर इथे शेव आहे ना, साईज 0 ची शेव आहे ती, आणि दुसरी आहे ती ऑरेंज लसूण शेव आहे. लसूण शेवेची चव दीर्घकाळ राहते, लसूण स्ट्रॉंग आहे ना. फरसाण त्यांचंच असं ते म्हणले, मग ताजं आहे फरसाण. आणि जे काका आहेत ते इतकं छान असे पांढरा कुर्ता घालून असे मिक्स करायला बसत पातीला घेऊन, एकदम पारंपरिक लुक येतात. मी आलेल्या गिरायकांना प्रेमाने बोलतो, त्यामुळे त्या गिरायक आमच्या परिवारातले आहेत असं मला वाटतं. याची मी फारशी फॅन नाही, सॉरी. खूप लोकांना मटकी भेळ आवडते, कारण की मला साधी भेळ खूप आवडते, ओली भेळ. त्याच्यामुळे सुकी भेळ, मटकी भेळ, असे जे पर्यायी जी भावंड आहेत ना इकडची, चुलत भेळ वगैरे भेळेची, ती मला नाही आवडत. मला फक्त ओली भेळ आवडते. पण ही खूप सुरेख भेळ आहे. का बरं? पण का ही चांगली मटकी आहे? भाजी उकडलेली पात्यात करून जी घातली जाते ना, आणि मग ती ओव्हरपॉवर करते इतर सगळ्या फरसाणांना, आणि त्याच्यामुळे आपण ऍब्सोल्युटली उसळीचा प्रकार खातोय जो आता कोरडा झालाय की काय असं वाटायला लागतं, आणि त्याचं भेळ पण निघून जातं. पण याच्यामध्ये ती भेळ पण त्याचं ते टिकलेलं आहे. मला वाटतं मटकी अजून थोडी चालली असती, त्यामुळे ती हायवेवरती जास्त वाटते. हायवेवरती अशीच देतात तुम्हाला. आणि कच्चा कांदा देतात ते. ठरलेले काही पुण्यात जे स्पॉट्स आहेत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी चव मला जर चाखायची असेल तर ह्या स्पॉट खरंच नवीन स्पॉट मिळाला.